राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारीला सुरुवात झालेली आहे। राज्यातील निवडणुका ज्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका या 15 जानेवारीला पार पडणार आहेत आणि याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आपला वचननामा जाहीर करण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत। आज खरं तर मनसे, शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवसेना भवन येथे वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू या वचननाम्यासाठी उपस्थित असतील। तसंच राष्ट्रवादी पक्षाकडून शशिकांत शिंदे हे देखील या वचननाम्यासाठी या ठिकाणी शिवसेना भवन या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। नेमकं वचननाम्यामध्ये कोणती आश्वासनं दिले जातात हे पाहणं जसं महत्त्वाचं आहे, तसं गेल्या काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही बंधूंनी काही प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उमेदवारांशी संवाद देखील साधलेला होता, उमेदवारांना मार्गदर्शन केलेलं होतं। या मार्गदर्शनामध्ये देखील काही मुद्दे हे महत्त्वाचे ठरलेले होते। याच शिवसेना भवन इथे हे मार्गदर्शन करण्यात आलेले होते। 223 उमेदवारांना हे मार्गदर्शन दोन्ही ठाकरे बंधूंनी अर्थातच अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी केलेलं होतं। यामध्ये 700 चौरस मीटर घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार असं देखील म्हटलं होतं। 100 युनिट पर्यंत वीज मोफत करणार असं म्हटलं होतं। घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये देऊ आणि तरुणांसाठी देखील रोजगार सहाय्यता निधी करणार। बेस्टचे जे तिकीट वाढलेले आहेत ते देखील कमी करण्यात येणार। 5, 10, 15, 20 रुपये असे बेस्टचे तिकीट करण्यात येणार असं देखील या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही मुद्दे त्यांनी चर्चेत आणलेले होते। या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उमेदवारांना या गोष्टी समजून सांगितलेल्या होत्या। आजचा जाहीरनामा हा महत्त्वाचा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंकडून जाहिरात करण्यात येत आहे की ठाकरे बंधूंचा वादा हा पक्का वादा असतो आणि त्या अनुषंगाने या वचननाम्यामध्ये नेमकी कोणती घोषणा केली जाणार आहे, तरुणांसाठी तसं महिलांसाठी, इतर व्यक्तींसाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे या वचननाम्यामध्ये मांडले जाणार हे महत्त्वाचं ठरेल। तसंच भाजपकडून देखील या वचननाम्याची पोलखोल केली जाणार आहे। हा वचननामा जेव्हा जाहीर केला जाईल त्यानंतर भाजपचे अमित साटम यांच्याकडून या जाहीरनाम्यावरती पोलखोल केली जाणार आहे। त्यांच्याकडून काय सांगण्यात येते, नेमकी पोलखोल या वचननाम्याची कशी करणार हे पाहणं तसं महत्त्वाचं ठरणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा जो वचननामा जाहीर करण्यात येतोय, राजकीय पक्षांकडून हे सर्व राजकीय पक्ष जे वचननामा जाहीर करणार आहे त्या अनुषंगाने निवडणूक आयोग या सर्व वचननाम्यांची स्क्रुटिनी करणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे या वचननाम्यामध्ये कोणत्या बाबी, कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात, कोणत्या मुद्द्यांवर जास्त चर्चा केली जाते, कोणत्या मुद्दे आश्वासनं दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळातच हा वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। काही वेळात राज ठाकरे तसंच शशिकांत शिंदे हे देखील इथे पोहोचणार आहेत। महत्त्वाचे नेते मंडळी देखील या वचननाम्यावेळी उपस्थित असणार आहेत। शिवसेना भवन येथे राज ठाकरे 20 वर्षानंतर या शिवसेना भवन येथे दाखल होणार आहे। त्यामुळे आजचा हा क्षण महत्त्वाचा ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश मोरेसह स्नेहा जाधव, LS मराठी, मुंबई।